तो बघू शकता रिसॉर्टला भला असा मोठा स्विमिंग पूल आहे, त्याच्याशिवाय एक छोटासा असा वॉटरफॉल पण आहे. ही रूम्स तर मला खूपच आवडली. कम्प्लीट असं आपलं व्हेज नॉनव्हेज जेवण. त्याच्याशिवाय माझी इथे आली ती आपली नॉनव्हेज थाळी आणि नॉनव्हेज थाळीमध्ये बघा ना इथे ट्रॉपिकल कंट्रीमध्ये म्हणजे बालीला वगैरे आल्यासारखं फील होतं. सकाळी उठल्या उठल्या डायरेक्टली सी व्ह्यू. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि कोकण म्हटलं की कोकणातलं रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळं. आणि आज आपल्या अशाच रत्नागिरीमधल्या एका मीरा बेटावरील आपलं हे विंडसॉन्ग रिसॉर्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. रिसॉर्ट म्हणाल ना तर एकदम ऑसम आहे. एक छोटंसं बेट आहे आणि या बेटावरून ना तिन्ही बाजूला छान समुद्र आहे. आणि माझ्या मागे ज्या या विंडसॉन्गच्या तुम्हाला रूम्स दिसत आहेत ना, या रूम्समधून पण ना तुम्हाला छान असा समुद्र दिसणार आहे. त्याच्याशिवाय या रिसॉर्टचं वैशिष्ट्य म्हणजे ना इथे स्विमिंग पूल तर आहेच, पण त्याच्याशिवाय 2 रूममध्ये ना प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे. आणि या 1.5 एकरच्या रिसॉर्टमध्ये ना 15,000 झाडं आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या रूममधून ना सुंदर असा सी व्ह्यू तर दिसणारच आहे, पण त्याच्याशिवाय तुम्हाला इथे मस्त छान कोकणी जेवण पण जेवायला मिळणार आहे. तर आज या आपलं हे रिसॉर्ट पण बघूया, इथून दिसणारा सुंदर सनसेट पण बघूया आणि रत्नागिरीमधला या मीरा बेटावरचा आजूबाजूचा परिसर पण एक्सप्लोर करूया. सो बघा छान असा सनसेट होतोय. आणि आपलं हे जे विंडसॉन्ग रिसॉर्ट आहे त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे बघा प्रत्येक रूमच्या बाहेर ना अशी छान असं गार्डन आहे. आणि गार्डनच्या पलीकडे बघा ना अशी छान अशी बाल्कनी दिलेली आहे. प्रत्येक रूमला तुम्ही असं बाल्कनीत बसून ना सकाळ संध्याकाळ मस्तपैकी असं निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. आणि या रिसॉर्टची ना अजून एक स्ट्रिक्ट पॉलिसी आहे, तर ती म्हणजे ना की इथे फक्त फॅमिली अलाउड आहे. ओके, सो तुम्हाला ग्रुपला इथे अलाउडच नाही आहे. त्याच्यामुळे इकडची जी शांतता एक अनुभवायला येतो, आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असतो, तर ते कुठेतरी फुलफिल होतं. सो या आता आपण जाऊया. ते डायरेक्टली मी तुम्हाला आमची रूम दाखवतो. आणि असं मस्तपैकी सगळीकडे हिरवळ मेंटेन केली आहे. आणि हे डोंगरावरती असल्यामुळे ना इथे छानपैकी ना अशी हवा नेहमीच तुम्हाला लागत राहते. आणि जसं तुम्हाला म्हटलं की जवळजवळ एक 15,000 झाडं आहेत. तर त्याच्यामध्ये बघा सो इथे वेगवेगळ्या फुलांची फळांची झाडं आहेत. आणि जे आपले रिसॉर्टचे ओनर आहेत सुबोध सर, तर त्यांनी जगभर फिरून ही सगळी झाडं ना गोळा केलेली आहेत. सो बघू शकता रिसॉर्टला भला असा मोठा स्विमिंग पूल आहे. सो ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लहान मुलांबरोबर मस्तपैकी एन्जॉय करू शकता. इथे ट्यूब्स पण ठेवलेले आहेत. आणि स्विमिंग पूलच्या बाजूलाच बघा अशी मस्तपैकी पोफळीची सगळी झाडं आहेत. आणि इथे एक आंब्याचं झाड पण आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या रूममध्ये एंटर करता ना तेव्हा तुम्हाला एका ट्रॉपिकल आयलंडमध्ये आल्याचा फील होतो आहे. बघा चप्पल काढण्यासाठी पण अशी एक युनिक जागा केली आहे त्यांनी. आणि जसं तुम्ही एंटर करता तर बघा रूम्स ना एकदम स्पेशियस आहे. आता ही आमची रूम आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघाल ना तर इथे एक सोफा कम बेड पण दिलेला आहे. आणि इथे हा सोफा आहे म्हणजे ना 4 लोक आरामात याच्यामध्ये झोपू शकतात. त्याच्याशिवाय इथे त्यांनी छानपैकी फ्रीज पण दिला आहे, TV पण दिला आहे. तर तुमच्या ज्या बेसिक गरजा आहेत तर त्या सगळ्या कंप्लीट केलेल्या आहेत. मी ऑलरेडी रूममध्ये आलो आणि माझ्या कामाला सुरुवात केली आहे. तर इथे स्टडी टेबल पण आहेच. आणि बघू शकता आमचं सगळं सामान आता इथे आहे. सो 4 माणसं अतिशय कम्फर्टेबल इथे राहू शकतात. इकडे वॉशरूम आहे आणि गिझर पण आहे, त्याच्यामुळे छान गरम पाण्याची सोय पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा या बेडवरतून ना सकाळी म्हणा, रात्री म्हणा, संध्याकाळी म्हणा, जेव्हा तुम्ही असं बाहेर बघाल ना तेव्हा तुम्हाला मस्तपैकी ना समुद्र दिसणार आहे लांबवर. आणि त्याच्यामध्ये लोकलोकणाऱ्या ना बोटी दिसणार आहेत. आणि जर तुम्हाला समुद्रावरून येणाऱ्या थंडगार हवेचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही बाहेर बसून तो पण घेऊ शकता. पण आतमध्ये AC पण दिलेलाच आहे. तर या आता जरा बाहेर जाऊया. सो बघा बाहेर आल्याला सगळ्यात मला आवडलेली गोष्ट म्हणजे बघा यांची बाल्कनी. इथे छानपैकी अशी झाडं लावलेली आहेत आणि इथे तुम्ही मस्तपैकी बसू शकता तुमच्या फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर. बघा तिकडे हवं तर झोपायचं आहे तर मस्तपैकी झोपू पण शकता. मला असं वाटतं पावसाळ्यात आलात ना तर इकडचं निसर्ग सौंदर्य काहीतरी वेगळंच असेल. आणि असा मस्तपैकी येणारा पाऊस आणि इथून दिसणारा हा असा समुद्राचा व्ह्यू भारीच होऊन जाईल. पण आता पण उन्हाळ्यात आलात, हिवाळ्यात आलात तर इथे असं मला तर वाटतं मी माझा मॅक्झिमम टाईम दुपारी आल्यापासून ना या बाल्कनीमध्येच घालवतो. कारण बाल्कनी जेवढी स्पेशियस आहे तर त्याच्यामुळे इथे बसा. इथे छानपैकी तुम्हाला कूलर पण दिलेला आहे. ते म्हणतात ना बंगला के आगे बाल्कनी, बाल्कनी के आगे गार्डन और गार्डन के आगे समुंदर. तर तसं काहीचं आपलं हे रिसॉर्ट आहे. ओके, भारीच ना. सो आम्ही आमच्या रिसॉर्टवरती ना दुपारी चाललो आणि दुपारी आलो ना त्यावेळी आम्हाला एवढं ऑसम जेवण मिळालं ना. तर जेवणात मी घेतलेलं नॉनव्हेज आणि प्रेरणाने घेतलेलं व्हेज. बघा आमच्या ताटात काय काय होतं आणि आम्हाला जेवण आवडलं का. तो प्रेरणाची व्हेज थाळी आली. आणि प्रेरणा काय आहे व्हेज थाळीमध्ये आज? मस्त इथे आपली उसळ आहे, त्याच्यानंतर वरण आहे, आपली लाल माठाची भाजी आहे, ताक आहे, त्याच्याशिवाय इकडे गुलाबजाम आहे स्वीटमध्ये. स्नॅक्स म्हणजे स्टार्टरमध्ये इकडे तुम्हाला छान अशी कोथिंबीर वडी आहे, चटणी आहे, मिरचीचं लोणचं आहे, आंब्याचं लोणचं आहे, पापड आणि चपाती आणि सलाड. यस, संपूर्ण जेवण. प्रेरणाचं आवडतं व्हेज जेवण आज. ओके, आणि मी मागवलं ते नॉनव्हेज पण ते पण येते थोड्याच वेळात.
सो बघा त्याच्याशिवाय माझी इथे आली आहे ती आपली नॉनव्हेज थाळी आणि नॉनव्हेज थाळीमध्ये बघा ना इथे छानपैकी अशी सुरमई फ्राय आहे, चांगलीच क्वांटिटी आहे बघू शकता तुम्ही. आणि मस्तपैकी छान त्यांनी सजावट पण केली आहे आपल्या थाळीमध्ये. आणि इकडे बघा मस्तपैकी सार आहे, इकडे आपली कोकम कढी आहे, इकडे ऑफकोर्स जवला, पण हा जवला खाल्ला जाणारा तो प्रेरणा थ्रू, कारण प्रेरणाला जवला खूप आवडतो. आणि त्याच्याशी इकडे चपाती तर आहे, सलाड तर आहे, चटणी आहे आणि थोड्याच वेळात राईस पण येईल. सो एकदम कम्प्लीट असं आपलं व्हेज नॉनव्हेज जेवण असं म्हणू शकतो. हो अच्छा, इकडे छान प्रॉन्स फ्राय पण आलेले आहेत. ओके, सो अजून काय पाहिजे सांगा जेवणासाठी. सो वेळ झाली ती आपली फिश थाळी टेस्ट करण्याची, पण पहिल्यांदा तर खातो ते प्रॉन्स एवढे मस्त छान क्रिस्पी वाटतात ना आणि गरमागरम आहेत. हां जाऊ एक नंबर, खरंच मस्त बनवलं. जो मसाला लावला आहे आणि त्याच्यातून ना थोडंसं लिंबू पेला त्याच्यामुळे एवढा ऑसम लागतं ना टेस्टी. आणि आता जरा सुरमई फ्राय पटकन असा तुकडा तुटून हातात आला, एक नंबर. चांगलीच भूक लागली आहे तर मी जेवून घेतो आणि भेटतो थोड्याच वेळात. सो दुपारचं जेवण प्रेरणा एक नंबर. आणि आता मस्तपैकी संध्याकाळ होत आहे आणि इथूनच जवळ ना एक मस्त सनसेट पॉईंट पण आहे, तर तिथे आपल्याला जायचं आहे. तर या आता सनसेट पॉईंटला जायला निघूया. तुम्हाला जायचं नसेल ना तरी तुम्ही इथून पण मस्त सनसेट दिसतोय, इथून पण छान सनसेट तुम्ही एन्जॉय करू शकता. पण आम्ही निघालोत आलोय तर जरा फिरायला जाऊया म्हणून. पण तुम्हाला जर फिरायचं असेल तर तुम्ही इथून म्हणजे आपल्या या मीरा डोंगरावरच्या या विंडसॉंग रिसॉर्टवरून आजूबाजूला फिरण्यासारखं बरंच काही आहे. इथून तुम्ही गणपतीपुळेला जाऊ शकता, एक 20-1 किलोमीटरवरती आहे. त्याच्याशिवाय रत्नागिरीचा भाट्टेचा समुद्रकिनारा आहे, त्याच्याशिवाय थिबा पॅलेस आहे. रत्नागिरी म्हणजे लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान म्हणा किंवा सावरकर इथे बरीच वर्ष होते, त्यांचं पण इथे राहण्याचं ठिकाण आहे. त्यामुळे अशा पुण्य व्यक्तींच्या पदस्पर्शाने पावन जायली अशी आपली रत्नागिरीची भूमी आहे. त्यामुळे फिरण्यासारखं इथे रत्नदुर्ग किल्ला पण आहे. प्रेक्षणीय स्थळांची नावं सांगता सांगता संपणार नाहीत अशी परिस्थिती आहे. तर आता तुम्ही इथे आलात तर ते फिरू शकता, पण आम्ही चाललो ते सनसेट पॉईंटला. तो आता आपण सनसेटला निघालो आहोत आणि आपण चाललो ते स्कूटीवरून. जसं तुम्ही विंडसॉंग रिसॉर्टमध्ये एंटर करताना तर तुमचं स्वागत होतं ही दुतर्फा असलेल्या झाडांनी आणि इथेच रिसेप्शन आहे. आणि याच्यावरती पण ना एक मस्त छान अशी रूम आहे, तर इथून पण ना मस्त व्ह्यू दिसतो आणि छान हवा पण आहे. तर ही मचाणची रूम म्हणून आहे. आणि जसं तुम्ही बघितलात इथे ॲम्पल अमाऊंट ऑफ पार्किंग स्पेस आहे. हे बघा इथे सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे एंट्रन्सलाच आणि सगळी झाडं आहेत. तर झाडं असल्यामुळे छान थंडी पण असते. आणि इकडे प्रेरणा रेडी आहे. प्रेरणा रेडी? ओके, तर चला निघूया आता आपण सनसेटला. सो बघा आमचा प्रवास सुरू झालेला आहे स्कूटीवरून. सो बघा कारमधून फिरण्याची आपली एक मजा आहे, पण स्कूटीवरून किंवा बाईकवरून फिरण्याची एक वेगळीच मजा आहे. सो समोरच्या डोंगरावरती बघा एक छोटासा बंगला दिसतो, तिथेच कुठेतरी आपलं रिसॉर्ट आहे. त्याच्या पलीकडे आहे ते रत्नागिरी शहर आणि इकडे तुम्ही बघू शकता तो आरेवारेचा समुद्रकिनारा. इकडून मग आपल्या या सनसेट पॉईंटला येऊ शकता. बघा मस्त सनसेट होतोय आणि मी आणि प्रेरणा चालत चालत निघालेलो आहोत. आणि चालत चालत आपण स्पॉट बघा, फक्त स्पॉट हा बघा काय भारी सनसेट आहे ना. दूरवर पसरलेला असा समुद्र आणि त्याच्यामध्ये आलेला हा असा डोंगराचा सोडका. इथे दिसतंय ते एक प्रायव्हेट बीच, याला म्हणतातच व्हर्जिन बीच. ओके, आणि असा सूर्य आणि या सूर्याची अशी कोळी कोळी किरणं समुद्रांच्या लाटांवरती पडली आहेत. तुम्ही म्हणाल तर इथे चालत या, 2 किलोमीटर आहे अंतर, पण वर्थ आहे. असं सनसेट जर तुम्हाला बघायचं असेल तर, नाही तर तुम्ही स्कूटीने पण येऊ शकता. आणि इथे मस्तपैकी असा बसून, तसं आता प्रेरणा बसली आहे, सनसेटचा आनंद घेऊ शकता. सो सनसेटवरून आलो आणि आता जरा थोडीशी भूक लागलेली, त्यामुळे गरमागरम भजी, चहा आणि ब्रेड अँड बटर मागवलं आहे. लाईट स्नॅक्स खातो आहे, कारण आज मस्तपैकी नंतर खायचं आहे ते फिश पॉपलेट फ्राय आणि प्रॉन्स फ्राय थाळी मागवली आहे मस्तपैकी. तर या जरा लाईट स्नॅक्स खाऊन घेऊया. आणि तर वेळ झाली ती रात्रीला जेवायला जायची. ओके, सो बघा छान थंडावा आहे हवेमध्ये आणि रात्री पण तुम्ही बघा मस्त वाटतं ना. स्विमिंग पूल छान लाईट आहे, पण सध्या तरी लागली आहे ती प्रचंड भूक आणि भूक लागली आहे ती माशांची. आणि पूर्णपणे छान लिटअप असा स्पेस आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे आलात तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे. तुम्ही रात्री पण असे बाहेर फिरू शकता. बऱ्याचशा फॅमिलीज आल्यात, सो इथे त्यांचं डिनर आहे. बघू शकता आमचा डिनर तर आलेला आहे. इकडे मस्तपैकी पापलेटची थाळी आहे, मस्तपैकी पापलेट फ्राय, चपाती, सार, सोलकढी आणि प्रेरणाचा आवडीचा जवला. आणि प्रेरणाने कोणती थाळी मागवली? प्रेरणा आपली आहे प्रॉन्स थाळी. ओके, सो बघा इकडे प्रॉन्स मसाला आहे, सार आहे, प्रॉन्स फ्राय आहे, सोलकढी आहे, जवळा आहे, चपाती, सलाड, चटणी. ओके, सो ताट बघूनच ना मस्त तोंडाला पाणी सुटलेलं. तर आता पहिल्यांदा तर मी मस्तपैकी चपाती बरोबर इकडे पापलेट फ्राय आहे तर ते ट्राय करतो. पापलेट फ्राय तर एकदम सॉफ्ट आहे. ओके, आणि बघा तुम्ही आता मिरिया बेट्यावरती येत आहे तर इथे बाजूलाच
सगळ्यात मोठं फिश मार्केट आहे कोकणातलं, ते म्हणजे आपलं रत्नागिरी फिश मार्केट. त्यामुळे इकडे मच्छी एकदम ताजी ताजी मिळते, तर ते एक ॲडव्हान्टेज आहे. आणि त्याशिवाय इकडे बघा मस्तपैकी प्रॉन्स, आपलं प्रॉन्सची भाजी तिथं बघा एकदम ऑसम आहे. जसं प्रेरणा घरी बनवते ना तशीच काहीशी झालेली आहे. तुमचं प्रॉन्स फ्राय तर एकदमच मस्त आहे. म्हणजे तुम्ही जर बघा रात्रीचा माहोल, जसं तुम्हाला म्हटलं की अप टू यू, जेवल्यानंतर तुम्ही छानपैकी वॉक करू शकता. प्रॉपरली प्रोटेक्टेड अशी प्रॉपर्टी आहे. सो शुभ सकाळ विंडसॉंग रिसॉर्टवरून. आणि आम्ही सकाळी सुटलेलो आणि बाल्कनीत बसूनच थोडासा मी टाईम स्पेंड केला आणि आता निघालो आहे ते ब्रेकफास्टला. ओके, ब्रेकफास्टला काय ते बघूया. पण बघा ना, मस्त सूर्याची किरणं आता मस्तपैकी आपल्या स्विमिंग पूलला पडतात. तर स्पेशली लहान मुलांसाठी किंवा फॅमिलीसाठी बेस्ट आहे. तर इथे रिसॉर्टमध्येच आपला स्विमिंग पूल आहे, तर मस्तपैकी तुम्ही स्विमिंग पूलमध्ये पण एन्जॉय करू शकता. या बघूया आता ब्रेकफास्टला काय आहे ते. सो बघा आता वेळ झाली ते ब्रेकफास्टची. आणि ब्रेकफास्टला आम्ही मागवलेत ना ते आपले कोकणी ब्रेकफास्ट, म्हणजे काय घावणे, चटणी आणि इकडे मस्तपैकी साबुदाण्याची खिचडी आहे. जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही विंडसॉंग रिसॉर्टला आलात की तुम्हाला एकदम घरगुती जेवण मिळणार आहे. काल व्हेज नॉनव्हेज जेवण आम्हाला तर भरपूर आवडलं आणि तसाच इथे ब्रेकफास्ट पण आहे. आणि ब्रेकफास्ट बरोबर बघा इकडे छानपैकी ना फ्रूट्स पण दिलेले आहेत. सो बघू शकता तुम्ही, इकडे मस्तपैकी कलिंगड आहे, नंतर मग केळं आहे, ओके, पपई आहे आणि संत्र पण आहे. ओके, अच्छा पेरू पण आहे. सो बरीच व्हरायटी आहे. सो बघा हा असा ब्रेकफास्ट तुम्हाला मिळून जाईल. सो छानपैकी ब्रेकफास्ट झाला आहे. आणि सुबोध सरांनी ही जी प्रॉपर्टी डेव्हलप केलं ना, तर याच्या मागे आता त्यांच्याशी गप्पा मारत होतो, एक गोष्ट जाणवते की त्यांचं निसर्ग प्रेम खूप आहे आणि त्यांना भरपूर शांतता लागते. सो जर निसर्ग प्रेम सर इथे उतू जात आहे, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही झाडं लावली आहेत, तर जरा या तुमच्या झाडांबद्दल सांगा ना सर. आता ही सगळी जी झाडं आहेत ही सगळी लोकल ट्रॉपिकल झाडं आणलेत रिसर्च करून. वेगवेगळ्या कंट्रीज मधनं पण आणलेत, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, जिथे ते मी गेलोय तिथून जी काही झाडं आवडली ती. ओके, सो प्रामुख्याने तुमची आवडती झाडं कोणती सर याच्यातली? माझी आवडती म्हणाल तर हा सीता अशोक आहे, किंवा हे ऑफिस टाइम आहे जे 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत फुलतं. अच्छा, ओके, असं पण आहे. ओके, प्लस आता हे गुड नाईटचं आहे. याच्यापासून गुड नाईट कॉन्सन्ट्रेट बरोबर. आता झाडाचं नाव काय मला माहिती आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, याच्यापासून गुड नाईट बनवतात. परत एक आमच्याकडे कापूर आहे जो खूप सुंदर आहे. कापराचं झाड आहे पूर्ण मोठं आणि डिस्टिल करून कापूर बनवतात. ओके, पानापासून? नाही देठांपासून. अच्छा, आता या पानांचा वास घ्या तुम्ही. अरे हा रे प्रेरणा बघ. ऍक्च्युअली अशी बरीचशी औषधी वनस्पती पण आहे. हाडजोड आहे इथे, हाडजोडाचं औषध बनवलं जातं. आणि सर हे तुम्ही म्हणालात की ते ॲव्होकॅडो वगैरे पण आहे, ॲव्होकॅडो इकडे आहे. हे मोठं जे आहे पुढे. अच्छा, ओके ओके. परत जाम आहेत आपल्याकडे. हा रेड जाम आहे, मागे व्हाईट जाम आहे, आवळे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, जांभूळ आहे, भरपूर झाड आहेत. सो जसं तुम्हाला म्हटलं हा आपला स्विमिंग पूल आहे. आणि जर कोणाची एक जॉईंट फॅमिली असेल आणि त्यांना जर एकत्र असं रूम्स हवे असतील तर बघा ही अशी सेटिंग आहे छानपैकी. इथे सोफा सेट ठेवलेले आहेत, इथे मस्तपैकी टी व्ही आहे, चहा कॉफी फ्रीज, आणि याच्या एका बाजूला ही अशी एक बेडरूम विथ AC आणि इथे एक बेडरूम. येस, म्हणजे तुम्ही आई वडिलांबरोबर वगैरे छानपैकी ट्रॅव्हल करताय तर तुमचे आई वडील पण बाजूलाच थांबतील, तर तुम्ही पण इथेच थांबवू शकता. आणि बघा वॉशरूम पण बघा, म्हणजे वॉशरूम एक छान आहेत, नीट क्लीन आणि स्पेशियस. आणि त्याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघितलात प्रत्येक रूम्स आहेत त्यांना अशी बाल्कनी दिलेली आहे. म्हणजे तुम्ही असं सकाळी संध्याकाळी इथे छानपैकी बसून आरामात गप्पा मारू शकता. आणि तिथे दूरवर आपल्याला फणस पण दिसतोय तो बघा. आणि सर ठिकठिकाणी आम्ही बघतोय की तुम्ही हे पक्ष्यांसाठी पण ते बनवून ठेवलं. हो, तो त्यांच्यासाठी थांबण्यासाठी किंवा त्यांना खाण्यासाठी वगैरे पण दाणे वगैरे टाकतात. सो आता सर आता आपण काही नवीन कॉन्सेप्टने पण काही रूम्स बनवले आहेत ना. आणि सर आता आपण 2 वेगळ्या कॉन्सेप्टने म्हणजे कपलसाठी म्हणा किंवा स्पेशल तुमचे ओकेजन सेलिब्रेट करण्यासाठी पण काही 2 रूम्स बनवले आहेत, तर ती बघूया. हो, येस. हा मिनी पूल दिलाय आपण या रूम मध्ये. ओके, सो बघू शकता इथे स्पेशियस असा बेड आहे. ओके, आणि इथे वॉशरूम. आणि याच्या सगळ्यात मोठी हायलाईट बघा, मस्तपैकी तुम्हाला सी व्ह्यू तर आहेच, पण त्याच्याशिवाय इथे एक मिनी पूल पण दिलेला आहे. तर इथे तुम्ही तुमच्या लव्ह वन्स बरोबर फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करू शकता आणि समोर सी व्ह्यूचा पण आनंद घेऊ शकता. छानपैकी बघा. आणि त्याच्या आतमध्ये लाईट्स पण आहेत. मला असं वाटतं रात्री याचा वेगळाच इम्पॅक्ट येत असेल. आणि इथे एक सिटिंग एरिया पण आहे आणि त्याच्याशिवाय एक छोटासा असा वॉटरफॉल पण आहे. ही रूम्स तर मला खूपच आवडली, कारण बघा ना असं रात्री प्रायव्हसीमध्ये आणि असं समोरून येणारा असा सुंदर असा समुद्राचा वारा, तिकडे लांबवर बघा ना का मस्तच वाटतोय ना समुद्र.
दूर पलीकडे आहे तो आपला रत्नदुर्ग किल्ला, समुद्राचा वारा आणि असा हा पाण्याचा आवाज. सो सर ही कल्पना कशी सुचली मग? सो सर ही आपली कल्पना कशी सुचली सर? मी बालीला एका ठिकाणी राहिलो होतो, तिथे अशी एक रूम होती. अच्छा, चला म्हणून बनवली. ओके ओके. सो मला असं वाटतं सगळ्यात पहिली मला वाटतं हीच रूम बुक होईल. तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय, तर त्याच्यावरती कॉल करून तुम्ही हे सगळं बुक करू शकता. सो वा बघा मस्तच आहे. या रूमचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बघा की हा जो आहे ना हा सोफा कम बेड आहे, तर इथे आरामात 4 जणांची कॅपॅसिटी बिल्डअप होऊ शकते. आणि त्याच्याशिवाय जर तुमची मोठी फॅमिली असेल आणि जर तुम्हाला हे सगळंच्या सगळं एकत्र हवं असेल तर बघा इथे ना याने एक कॉमन डोअर दिलेला आहे. हा बंद असतो जर 2 वेगवेगळ्या व्यक्ती असतील तर, नाहीतर मग तुम्हाला इथूनच या रूममध्ये पण असं एंटर करता येतं. आणि इथे पण बघा सेम, इथे तुमचा बेड आहे, इथे सोफा कम बेड आहे आणि इथून बघा अशा मस्तपैकी आणि विंडोज दिलेल्या आहे. सकाळी उठल्या उठल्या डायरेक्टली सी व्ह्यू. आणि त्याच्याशिवाय इथून तुम्ही बाहेर आलात की बघा इथे पण त्यांनी असा तुमचा मिनी स्विमिंग पूल दिलेला आहे. वाव आहे बघा असा व्ह्यू आणि मस्त हवा. अजून काय पाहिजे सांगा मला, भारीच. सो ती रूम तर तुम्ही बघितलात, ऑसमच आहेत. ओके. सो काही स्पेशल ओकेजन असेल तुमची ते सेलिब्रेट करण्यासाठी तुम्ही नक्कीच येऊ शकता. आणि जसं तुम्हाला म्हटलं की बघा हे असं स्पेशियस असं यांचं गार्डन आहे, इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी प्ले एरिया आहे आणि दुतर्फा तुम्ही बघू शकता मस्त अशी झाडं. इथे जरा सिटिंग एरिया पण बनवलेला आहे. सो आम्ही राहतोय ती इकडेच या रूममध्येच आणि इथून पण मस्त भारी असा व्ह्यू आहे. तो बघा काय मस्तच भारी वाटतं ना. हा बघा हा चाफा बघा किती मस्त वाटतोय. आणि असं वाटतं जसं तुम्हाला बोललो एका ट्रॉपिकल कंट्रीमध्ये म्हणजे बालीला वगैरे आल्यासारखं फील होतं. मी बघू शकता मस्तपैकी इकडे पोफळीची बागच खुलवली आहे सरांनी. आणि इकडे सर हे कसले माड आहेत? फॉक्सटेल पाम आहे. ओके. सो फॉक्सटेल पाम. सो वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. ओके. झाडं बघावी तेवढी कमी आहेत. आणि एक चांगलं आहे की त्यांनी त्याच्यासमोर ना मस्तपैकी नावं पण देऊन ठेवलेली आहेत, म्हणजे तुम्हाला कळून जातं. आणि जर तुम्ही याचं कपल म्हणून येता तर तुमच्यासाठी एक मस्तपैकी रूम आहे बघा. सो आता चेकआउट झालं आहे त्यामुळे रूम क्लीन नाही आहे, पण बघा अशी रूमच्या समोरून असा व्ह्यू. आणि जसं तुम्हाला म्हटलं की यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे, ही अशी बाल्कनी. ओके. सो प्रत्येक रूमला बाल्कनी आहे. सो याला पण बाल्कनी आहे, नुकतंच चेकआउट झालं. ओके. सो बघा आणि इथून पण छान असा सी व्ह्यू आणि आपलं हे गार्डन. पावसाचं पाणी ते बोअरमध्ये असे साठवतात. ओके. सो तशा प्रकारे म्हणजे ते इन अ वे इकडचे जे बोरिंगचं पाण्याची लेवल आहे तर ती खूप छान प्रकारे मेंटेन करतात आणि त्याचा त्यांनाच फायदा होत नाही आहे, तर आता गावातल्या लोकांना पण त्याचा फायदा होतो आहे. आणि हा बघा हा स्टीवी आहे. गोड लागते. छान गोड आहे स्टीवी. तर आता बहुतेक जणांना माहिती पडलं आहे की काय आहे. ओके. सो अल्टरनेटिव्ह आहे ते शुगरसाठी, ज्यांना पण शुगरचा त्रास आहे तर ते स्टीवियाचे प्रोडक्ट यूज करतात. आणि त्याच्याशिवाय या रिसॉर्टवरती एक मचाण रूम पण आहे, तर ती पण आता आपण बघूया. तो बघू शकता तुम्ही, जसं तुम्हाला म्हटलं की आपण ही मचाण रूम आहे, तर इथून तुम्हाला सगळी प्रॉपर्टी दिसते, सगळी झाडं दिसतात. इथे तुम्ही बघू शकता एक बाल्कनी कम टेरेसच आहे इथे आणि इथे रूम आहे अशी. सो ही पण इथे पण बघा आपला बेड आहे आणि इथे सोफा कम बेड पण आहे आणि इथे वॉशरूम आहे आणि प्रत्येकाला विंडो पण आहे छानपैकी आहे बघा. सो दिस वॉज अबाउट मचाण रूम. आणि जसं तुम्हाला म्हटलं की हे रिसॉर्ट आहे, हे स्ट्रिक्टली फॅमिली रिसॉर्ट आहे. ओके. जर ॲज अ फॅमिली म्हणून तुम्ही येणार असाल तरच तुम्ही मोस्ट वेलकम. जर ॲज अ ग्रुप म्हणून येत आहे म्हणजे बॉईज वगैरे तर यू आर नॉट अलाउड. ओके. तर त्याचे खूप स्ट्रिक्ट रूल्स आहेत, कारण सुबोध सरांना पण शांतता भरपूर आवडते आणि नेचर पण भरपूर आवडतं. तर सर रूल्स काय काय आहेत आपले तसं म्हटलं तर? नाही, रूल्स असे काही हार्ड अँड फास्ट रूल्स नाही आहेत. आपण फक्त स्ट्रिक्टली फॅमिली बुकिंग घेतो. ते एवढ्यासाठीच घेतो की आपण सगळे सिटीच्या दगदगीच्या लाईफमध्ये राहतो, गोंगाटात राहतो आणि आपण कुठेतरी फिरायला जातो म्हटल्यावर आपल्याला शांतता हवी असते. राईट. आणि प्लस कंपनी मॅटर करते की तुम्ही कोणत्या कंपनीत राहताय. राईट. कसं होतं की बऱ्याच वेळा फॅमिली आली आणि कोणता ग्रुप आलाय आणि तो गोंगाट करतोय, मग ते थोडं बऱ्याच फॅमिलीजना ऑफेंड डिस्टर्ब व्हायला होतं. डिस्टर्ब होतं. प्लस कसं होतं की आता मी इथे बांधलंय हे, मी हे कमर्शियल करतोय, आजूबाजूला वस्ती आहे, त्यांनाही त्रास होऊ नये, त्यांचं रोजचं आयुष्य जे आहे ते मी अफेक्ट करू नये माझ्या धंद्यासाठी. हा त्यांना मागचा हेतू आहे. येस येस येस. ओके. सो बघू शकता खूप चांगला उद्देश आहे त्यांचा आणि तसं ते त्यांच्यानुसार बरोबर प्रॉपरली मेंटेन करून चाललेले आहेत. सो बघा असा मस्तपैकी दुपारची वेळ आहे, पण असा मस्त सुंदर असा गार वारा समुद्रावरून येतो आहे. बघा ना कसे मस्तपैकी माडाची झाडं अशी डोलत आहेत त्या वाऱ्यामुळे. ऊन कडक असलं ना तरी या गार वाऱ्यामुळे इथे छान वाटतं असं. आता आम्ही इकडे थोडंफार शूट करत थांबलेलो. ओके. सो आज इकडून जाण्याचा मूड होत नाही आमचा. ओके. पण आता थोडी आम्हाला भूक पण लागली आहे, तर आता वेळ झाली आहे ती लंच करण्याची. ओके. सो आज आहे रविवार,
तर प्रेरणालाच व्हेज खाण्याचा मूड आहे, कारण तिला व्हेज जेवण इथलं भरपूर आवडलं. येस, आणि मला तर फिश आवडलेच आहेत. सो मी तर मस्तपैकी फिश खाणार आहे. तर या मस्तपैकी आता जाऊया ते आपण लंचला. बघा प्रेरणाची व्हेज थाळी तर इकडे आलेली आहे. आणि आज काय काय आहे प्रेरणा व्हेज थाळीमध्ये? आज इकडे मसूरची भाजी आहे, वरण आहे, पिवळ्या बटाट्याची भाजी आहे, त्याच्याशिवाय ताक आहे, श्रीखंड, मिरचीचं लोणचं, आंब्याचं लोणचं, ही आपली कढीपत्त्याची चटणी, मुरांबा, पापड, तांदळाची भाकरी आणि आता लवकरच सलाड आणि कोबीच्या वड्या. कोबीच्या वड्या आहेत. ओके, बघा मस्तपैकी असं एकदम संपूर्ण आपलं घरगुती जेवण. जसं तुम्हाला म्हटलं की यांची खासियतच आहे, इथे आलात तर तुम्हाला शांतता, फॅमिली क्राऊड आणि असं मस्तपैकी घरगुती जेवण आणि सी व्ह्यू आणि समुद्रावरचा गारगार वारा हे सगळं मिळणार आहे. आता वाट बघतो ते माझ्या फिश थाळीची. म्हणजे ती पण आली तेवढ्यातच. सो बघा आता माझी फिश थाळी पण आलेली आहे. सो इकडे मस्तपैकी सुरमई आहे, सुरमई फ्राय, इकडे पॉपलेट फ्राय आहे, मस्तपैकी भाकरी, सार, सोलकडी आहे इकडे आणि जवलं आहे. तर या मस्तपैकी आता आम्ही जेवायला घेतो. मस्त जेवलो आहे आणि पोट भरलं आहे आणि तर वेळ झाली आहे ती आपल्या या विंडसॉंग रिसॉर्टला बाय बाय बोलायची. पण मन अजून भरलेलं नाही आहे. सो मोस्ट प्रोबेबली आम्ही इथे प्लॅन करतो की पावसाळ्यामध्ये आम्ही इथे परत येणार आहोत. पण जर तुम्ही येणार असाल तर मोस्ट वेलकम. ओनली फॅमिली क्राऊड इज ॲक्सेप्टेबल इयर. आणि त्याच्याशिवाय जसं तुम्हाला म्हटलं एकदम परिपूर्ण असं रिसॉर्ट आहे, कारण इथे छान जेवण तुम्हाला मिळतं आहे, स्विमिंग पूल आहे, सी व्ह्यू आहे, छान गार्डन आहे, मस्तपैकी झाडं आहेत, एकदम मस्त. इथे आल्यावरती तुम्हाला एकदम भारी वाटतं. सो आम्हाला विचारलं तर विंडसॉंग रिसॉर्टला आमचं तर थम्सअप आहे. तर तुम्ही पण नक्की या, स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि तुमची बुकिंग करून या मे महिन्यात नक्की या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.